नमस्कार, श्री स्वामी समर्थ। तर आजच्या या दिनी तुमच्या सर्व मनोकामना, तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होत हीच मी स्वामींचरणी प्रार्थना करते। तर आज आहे दीप अमावस्या, गुरुवार पण आहे आणि गुरुपुषामृत योग पण आहे। या तिन्ही गोष्टी अगदी योगायोगाने जोड आलेल्या आहेत। तर आजचं वातावरण, आजचा दिवस खूप छान आहे। तर आज कोणत्या सेवा करायला पाहिजेत, या सेवा केल्याने कोणती फळ मिळतात आणि या सेवा कोणत्या प्रकारे करायच्या आहेत हे मी तुम्हाला आज सांगणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पाहत राहा। तर आज अमावस्या 24 तारखेच्या दिवशी पूर्ण दिवसभर आहे। काल 23 तारखेच्या उत्तर रात्री 2:28 लागलेले आहे आणि 24 तारखेच्या उत्तर रात्री 12:40 पर्यंत अमावस्या असणार आहे। तर आज दिवसभर अमावस्या असल्या कारणाने आपण आजच्या दिवशी या सर्व सेवा करायच्या आहेत। तर सगळ्यात प्रथम आपण आपल्या घरातली वाहनं, 2 व्हीलर 4 व्हीलर, मुलांच्या सायकली, या सगळ्या वस्तू आपण स्वच्छ धुवून त्यांची छान पूजा करायची आहे। त्याच्यानंतर घराची पण साफसफाई करायची आहे। तर घराची साफसफाई करत असताना ज्या काही अडगळ वस्तू आहेत, ज्या वस्तू आपण वर्षानुवर्ष वापरलेल्या नाही आहेत, ज्या वस्तू खराब झालेल्या आहेत, बंद पडलेल्या आहेत, अशा सर्व वस्तू आपण घरातून काढून टाकायच्या आहेत। कारण या वस्तूंमध्ये खूप निगेटिव्हिटी साचलेली असते आणि या गोष्टींचा आपल्यावर परिणाम होत असतो। त्याच्यामुळे या गोष्टी पहिल्यांदा काढून टाकायच्या आहेत, जेणेकरून सकारात्मक गोष्टी घडण्यासाठी आपल्याला मदत होईल। तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पाहत राहा। पुसायसाठी आपण जे पाणी घेतलेलं आहे त्या पाण्यामध्ये लिक्विड, मीठ, लिंबाचा रस आणि गोमूत्र असे सगळे घालून घ्यायचे आहे आणि त्या पाण्याने आपण आपलं घर स्वच्छ करायचं आहे। त्याच्यानंतर घराचा जो आपला मेन दरवाजा आहे तो स्वच्छ कापडाने पुसून घ्यायचा आहे। याचं कारण असं की आपला मेन दरवाजा नेहमीच स्वच्छ आणि सुंदर असला की जसं आपल्याला प्रसन्न वाटतं तसंच माता लक्ष्मीलाही प्रसन्न वाटतं आणि तिचा प्रवेश या दारातूनच होत असतो। त्याच्यामुळे आपल्याला आपला मेन दरवाजा नेहमीच स्वच्छ आणि सुंदर ठेवायचा आहे। त्यानंतर आपण आपल्या उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे। हळदीचं लेपन करत असताना आपल्याला हळद घ्यायची आहे, त्याच्यामध्ये गोमूत्र आणि गुलाबजल टाकून आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे। असं केल्याने माता लक्ष्मीचा वास नेहमीच आपल्या घरावर राहतो, तिचा आशीर्वाद नेहमीच आपल्याला मिळतो आणि आपल्या घरात नेहमी सुख, शांती, समृद्धी नांदते। त्याच्यानंतर आपल्याला उंबरठ्याची पूजा करून घ्यायची आहे। उंबरठ्यावर आपल्याला हळदी कुंकू लावायचं आहे, फुलं ठेवायची आहेत, धूप दीप दाखवायचं आहे आणि उंबरठ्याची पूजा करायची आहे। त्याच्यानंतर दारासमोर सुबक अशी रांगोळी काढायची आहे, जेणेकरून आपलं मन आणि घर दोन्हीही प्रसन्न राहतील। त्यानंतर आपल्याला देवपूजा करायचं आहे। देवपूजा करायच्या आधी मी दीप प्रज्वलित करून घेते आहे, कारण कोणत्याही गोष्टीची सुरुवात आपण दीप प्रज्वलनानेच करतो। त्याच्यानंतर देवांना अंघोळ घालण्यासाठी मी ताम्हणामध्ये हळद, दही आणि लिंबाचा रस घेतलेला आहे आणि याच मिश्रणाने मी देवाला घासून अंघोळ घालणार आहे। तर तुम्ही पाहू शकतात घरगुती साहित्य वापरून सुद्धा देव अगदी स्वच्छ दिसत आहेत। तर माझी आता देवांना अंघोळ घालून झालेली आहे। तर त्यांना स्वच्छ कापडाने पुसून मी ताम्हणामध्ये ठेवते आहे। तर आता आपण देवांची पूजा करून घेऊयात। पहिल्यांदा मी कलशामध्ये हळदी कुंकू आणि अक्षता वाहून कलशाची स्थापना केलेली आहे। त्याच्यानंतर सर्व देवतांची स्थापना करून त्यांचीही पूजा करून घेतली आहे। सर्व देवतांना आपण गंध लावलेला आहे आणि देवीला हळदी कुंकू वाहिलेला आहे। त्याच्यानंतर मंदिरासमोर छोटीशी रांगोळी काढून त्याच्यावर हळदी कुंकू वाहून त्याची पूजा केलेली आहे। नंतर धूप दीप दाखवून आपली देवपूजा पूर्ण झालेली आहे। तर या सेवा आपण प्रत्येक अमावस्या पौर्णिमेला करायच्या आहेत। जेवढे पण आपल्या घरातील निगेटिव्ह, नकारात्मक गोष्टी आहेत ते जाऊन सकारात्मक गोष्टी घडण्यासाठी आपल्याला मदत होते आणि माता लक्ष्मीचा वास नेहमी आपल्या घरावर राहतो। तसेच लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण विष्णू गायत्री मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र आणि कुबेर मंत्र या मंत्रांचा एक माळ जप करायचा आहे। नाही जमलं 16 वेळा केलं तरी चालेल, पण नक्की करा। असं केल्याने माता लक्ष्मीचा वास नेहमी आपल्या घरावर राहतो। आपल्या नवऱ्याची, पोराबाळांची प्रगती चांगली होते आणि आपल्या घरावर नेहमी माता लक्ष्मीचा आशीर्वाद राहतो। तर झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते। श्री स्वामी समर्थ।